नागरी आणि लष्करी समन्वयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आहे। वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते। तिन्ही दलाचे अधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते। राज्य सरकार अधिक समन्वयाने काम करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। यापूर्वी देखील आपली राज्य सरकारची इंटरनल जी सिस्टीम आहे त्यांच्याबरोबर एक बैठक झाली होती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली। परंतु आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती, कारण सिव्हिल डिफेन्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड यांच्याबरोबर एक बैठक झाली, कोऑर्डिनेशनची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। सुरक्षेचा विषय महत्त्वाचा होता। सरकारच्या वतीने पूर्णपणे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्डला पूर्णपणे काय काय सहकार्य हवं त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे। बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते आपण पाहूया। भारतीय सैन्याने ताकदीने आणि अचूकपणे ऑपरेशन सिंदूर राबवलं। ऑपरेशन सिंदूर अभूतपूर्व आहे। संरक्षण दलाला मी सॅल्यूट करतो। मुंबई सारखं शहर हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। देशाची आर्थिक राजधानी आहे। यापूर्वी मुंबईवरील हल्ले झाले तेव्हा शत्रूकडून आम्ही भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला हे दाखवण्याचा प्रयत्न झाला। या स्थितीवर गुप्तचर माहितीचा आदान प्रदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण ताकदीने काम करावं लागेल। सायबर सुरक्षेबाबत सर्वांनीच अधिक काळजी घ्यावी लागेल। राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षण दलाचे अधिकारी मिळून अधिक समन्वयाने एकत्रितपणे काम करू असं फडणवीसांनी म्हटलंय।